बघा, सांबार करण्याकरता मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आणि 1 छोट्या वाटीने चण्याची डाळ घेतली। आता कुकरमध्ये टाकून मी हे स्वच्छ धुवून घेते। चण्याची आणि तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 2 ग्लास पाणी टाकला। आता आपण त्याच्यात हळद टाकून घेऊया। 1 चम्मच हळद, आणि थोडंसं तेल टाकून घेऊ। झाकण लावून 5 शिट्ट्या काढून घेऊया। बघा, सांबार करता मी अशा प्रकारे डाळ शिजवून घेतली। सांबार करता लागणारं साहित्य, मी भोपळा घेतलेला आहे, तो कट करून घेतला बारीक बारीक। शेकटाच्या शेंगा घेतल्या, लाल मिरची, कांदा आणि 1 टोमॅटो बारीक कट करून घेतला। कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेते। तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकून घेते। 1 कांदा कट करून घेतला, तो टाकून घेऊ। चार लाल मिरच्या टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला। छान प्रकारे मिक्स करून घेऊ आणि 1 टोमॅटो बारीक चिरलेला होता, तो पण टाकून देऊ। शेंगा आणि भोपळा कापून घेतला तर तो टाकून देऊया। ते पण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊ। 2 चम्मच सांबार मसाला घेतला, तो टाकून देऊ। छान प्रकारे फिरवून घेऊया। झाकण ठेवून आपण थोडी भाजी शिजवून घेऊ, पूर्णपणे भाजी शिजवायची नाही। बघा, भाजी आपण पूर्णपणे शिजवलेली नाही आहे। आता त्याच्यात आपण डाळ टाकून देऊया। मी थोडीशी चिंच भिजत घातली होती, चिंचेचं पाणी टाकून देऊ। आणि 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊ। बघा, आपला सांबार खाण्याकरता तयार आहे।